एक न्याय, कला शिक्षकांना दुसरा न्याय. अहिल्यानगर. येऊ घातलेल्या शिक्षक भरतीमध्ये कला विषय प्राधान्याने विचारात घेऊन लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी विविध कला शिक्षक संघटनांकडून होत आहे. शिक्षक अभियोग्यता चाचणी कला विषयाचे शिक्षण घेतलेल्या हजारो उमेदवारांनी सहभाग घेतला आहे. मात्र 2017 आणि 2022 मध्ये कला शिक्षकांची पदे मंजूर नसल्याचे कारण समोर करून कला शिक्षक भरती करण्यात आली नाही. गेल्या वर्षी म्हणजेच 2025च्या शिक्षक अभियोग्यता चाचणीत सहभागी झालेल्या उमेदवारांना यंदाच्या भरती प्रक्रियेत सामावून घेण्याची मागणी होत आहे. त्यातच 250 विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक पद मंजूर असताना कला शिक्षकांसाठी 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक पद अशी मंजुरी आहे. त्यामुळे क्रीडा विषयाच्या शिक्षकाला एक न्याय आणि कला विषयाच्या शिक्षकाला दुसरा न्याय असे का, हा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच ग्रामीण भागात आता 500 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळात शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यातच 500 विद्यार्थी संख्या नसलेल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर एका प्रकारे हा अन्याय होत असून त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. ज्या ठिकाणी कमी विद्यार्थी संख्या आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना इच्छा असूनही आपली कला जोपासता येत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विचारले असता यंदाच्या संच मान्यतेत कला विषयाचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कला शिक्षक भरती टाळल्या जात नाही. हजार विद्यार्थ्यांच्या पाठीमागं पूर्वी संच मान्यतेमध्ये ते पदच नव्हतं. गेल्या मागच्या अधिवेशनामध्ये तो प्रश्न मार्गी लागलेला आहे. 1000 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक देण्याचं मान्य केलंय. ती आता थोडीशी शिथिल झाली, पण 1000 विद्यार्थ्यांची संख्या आता ग्रामीण भागात कोणत्याच शाळेत नाही. आमचं म्हणणं पूर्वीप्रमाणे जसे होतं त्या पद्धतीने संच मान्यमध्ये ते पद दाखवलं गेलं.